नमस्कार. BMS सेकंड इयर रसशास्त्र एवं भेषज कल्पना याच्या पेपर 2च्या सिलेबस कॉपीनुसार आज आपण औषधी प्रयोग मार्ग या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याचे एक्झाम्पल्स देखील पाहणार आहोत व मुख्य औषधी प्रयोग मार्ग देखील पाहणार आहोत. तर NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार औषधी प्रयोग मार्ग ह्या टॉपिकच्या अंडर त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस, विविध औषधी प्रयोग मार्ग, मुख, नासा, नेत्र, कर्ण, त्याच्यानंतर गुद, मूत्र हे सर्व मार्ग व त्याचे काही एक्झाम्पल्स सांगितलेले आहेत. त्यानंतर या टेबलमध्ये तुम्ही पाहू शकता की काय मस्ट टू नोच आहे, काय डिझायर टू नो व काय नाईस टू नोचे पॉईंट्स आहेत व त्यानुसार अभ्यास करू शकता. तर पाहूयात औषधी प्रयोग मार्ग. द मेथड ऑर पाथवे बाय विच द मेडिकेशन्स आर इंट्रोड्यूस्ड इन टू द बॉडी टू अचीव द थेरपेटिक इफेक्ट इज कॉल्ड ॲज प्रयोग मार्ग. Dosage forms are the finished products of the drug which can be administered into the body through various channels. आयुर्वेदानुसार औषधी मार्गाचा श्लोक सांगितला आहे. स्त्रोतांसी नासिके कर्ण नेत्रे पाकस्य स्नेहोनम स्तनौ रक्त पक्षयती नारीनाम अधिकत्रयम. त्यामध्ये आता औषधी प्रयोग मार्ग बघताना आपण एक औषधी मार्ग बघणार व त्याचं ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, त्याची ॲक्शन आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहणार आहे. तर असं सर्व औषधी प्रयोग मार्गांना लागू होणार आहे. तर हे 4 पॉईंट सगळ्या प्रयोग मार्गामध्ये आले पाहिजे. तर मुख्य 8 प्रयोग मार्ग, त्यामध्ये मुख, नेत्र, नासा, कर्ण, त्वक, गुद, मूत्र आणि योनी हे 8 प्रमुख औषधी प्रयोग मार्ग आहेत. आता एक एक पाहूयात. सुरुवातीला मुख मार्ग. त्याच्या ॲडव्हान्टेजेसमध्ये कन्व्हिनियंट, सेल्फ ॲडमिनिस्टर्ड, पेन फ्री, इझी कन्झम्पशन आणि कॉस्ट इफेक्टिव्ह. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये मे कॉज इरिटेशन इन द GIT, स्लो ॲब्झॉर्प्शन, फर्स्ट पास मेटाबॉलिझम आणि कॅनॉट बी यूज्ड इन द अनकॉन्शियस पेशंट. त्यानंतर त्याची मोड ऑफ ॲक्शन. आपण सुरुवातीला ड्रग इनटेक करतो माउथमधून, त्यानंतर सम ॲब्झॉर्प्शन टेक्स प्लेस इन द माउथ आणि मेजर ॲब्झॉर्प्शन टेक्स प्लेस इन द GIT. अशा प्रकारे त्याची ॲक्शन होते. एक्झाम्पल्समध्ये सांगितलं आहे वटी, गुटिका, चूर्ण, आसव, अरिष्ट, अवलेह, क्वाथ, तेल आणि घृत. तर हे होतं मुखमार्ग. नेक्स्ट आहे नासा मार्ग. त्याच्या ॲडव्हान्टेजेस फास्ट ॲब्झॉर्प्शन ड्यू टू हाय सरफेस एरिया, इफेक्टिव्ह इन द रेस्पिरेटरी डिसीज आणि फर्स्ट पास मेटाबॉलिझम. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये कॉजेस इरिटेशन इन द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, बॅड स्मेल कॉजेस नॉशिया, ओमिटिंग, उलटी मळमळ होते आणि रॅपिड ॲब्झॉर्प्शन, हाय ब्लड सप्लाय. मोड ऑफ ॲक्शन सिम्पल स्क्वॅमस इपिथेलियमद्वारा होतं आणि हाय सरफेस एरियामुळं फास्ट ॲक्टिंग आहे. एक्झाम्पल्समध्ये चूर्ण, तेल, स्वरस आणि अर्क. नेक्स्ट आहे कर्ण मार्ग. त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत की इझिली ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो टू द साईड डायरेक्टली, म्हणजे कानामध्ये डायरेक्ट टाकू शकतो. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये कोऑपरेशन ऑफ द पेशंट रिक्वायर्ड आणि डिफिकल्ट टू ॲडमिनिस्टर इन द चिल्ड्रन. मोड ऑफ ॲक्शन फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ तेल और घृत सफिशियंट कॉन्टॅक्ट टाईम शुड बी प्रोव्हाइडेड. थोडा वेळ द्यावा लागतो मग त्याचं ॲब्झॉर्प्शन होतं. त्याच्या एक्झाम्पल्समध्ये घृत आणि तेल. नेक्स्ट आहे नेत्रमार्ग. त्याच्या ॲडव्हान्टेजेस आहेत क्विक रिझल्ट्स, त्यानंतर लोकल ॲक्शन आणि फास्ट ॲब्झॉर्प्शन. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये डिफिकल्ट टू ॲडमिनिस्टर इन चिल्ड्रन, नॉट युजफुल इन अनकॉन्शियस पेशंट आणि कोऑपरेशन रिक्वायर्ड. मोड ऑफ ॲक्शन व्हेरी थिन मेम्ब्रेन, हेन्स ॲब्झॉर्प्शन ऑफ ड्रग इज मच फास्टर. आयची लेअर ही खूप थिन असते त्यामुळे ॲब्झॉर्प्शन फास्टर होतं. त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स घृत, तेल आणि नेत्रद्रव्य. नेक्स्ट आहे त्वक मार्ग. त्याचे ॲडव्हान्टेजेस क्विक रिझल्ट्स, लोकल ॲक्शन, फास्ट ॲब्झॉर्प्शन आणि फॉर ऑल एज पर्पज, हे सगळ्यांसाठी आपण वापरू शकतो. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये लोकल इफेक्ट दिसू शकतात, साईड इफेक्ट्स. त्यानंतर डीपर ॲब्झॉर्प्शन पॉसिबल नाही आहे कारण आपण वरचेवर लावतो लेप वगैरे, म्हणून डीपर ॲब्झॉर्प्शन पॉसिबल नाही आहे. मोड ऑफ ॲक्शन काय तर एपिडर्मिस म्हणजे स्किनची लेअर आहे. त्याच्यानंतर स्ट्रॅटम कॉर्नियम, नंतर बेसल एपिडर्मिस आणि डर्मिस अशा त्याचा मार्ग आहे. मोड ऑफ ॲक्शन आहे. एक्झाम्पल्समध्ये काय काय लावतो आपण त्वक मार्गाने म्हणजे स्किनवर, तर लेप, प्रलेप, मलहर, उपनाह, प्रदेह, अभ्यंग आणि उद्वर्तन. नेक्स्ट आहे गुदमार्ग. ॲडव्हान्टेजेसमध्ये हाय वॅस्क्युलेशन आणि युजफुल इन अनकॉन्शियस पेशंट. आता अनकॉन्शियस जरी पेशंट असलं तरी आपण गुदमार्गाद्वारे त्याला औषधी करू शकतो. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये इरिटेशन होतं, पेन इन रेक्टम, त्यानंतर पेशंट अनकम्फर्टेबल होऊ शकतो आणि डिफिकल्ट टू ॲडमिनिस्टर. मोड ऑफ ॲक्शनमध्ये लोअर रेक्टम हॅज द हायर ॲब्झॉर्प्शन रेट. लोअर रेक्टममध्ये ॲब्झॉर्प्शन रेट हा जास्त असतो त्यामुळं जास्त इफेक्टिव्ह ठरतं गुदमार्गाने. त्याचे एक्झाम्पल्स तेल, घृत, कषाय, चूर्ण आणि वर्ती. नेक्स्ट आहे मूत्रमार्ग. त्याचे ॲडव्हान्टेजेस क्विक ॲक्शन असते, कॉमनली यूज्ड इन मेल पेशंट्स. त्याचे डिसॲडव्हान्टेजेसमध्ये ऑब्स्ट्रक्शन मे कॉज इरिटेशन, कोऑपरेशन इज नेसेसरी आणि अनकम्फर्टेबल फील करतं पेशंट. मोड ऑफ ॲक्शनमध्ये मेल युरेथ्रा, रिच ब्लड सप्लाय असतो त्यामुळे रॅपिड ॲब्झॉर्प्शन होतं. एक्झाम्पल्स आहेत तैल किंवा घृत आणि वर्ती. औषधी प्रयोग मार्गातील लास्ट पॉईंट म्हणजे योनी मार्ग. ॲडव्हान्टेजेस इझी टू ॲडमिनिस्टर्ड, क्विक ॲक्शन असते आणि फर्स्ट पास मेटाबॉलिझम अवॉइड होतं. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेसमध्ये जेंडर स्पेसिफिक आहे, कॉजेस इरिटेशन, पेशंट डिस्कम्फर्ट आणि कोऑपरेशन रिक्वायर्ड असतं.
मोड ऑफ ॲक्शन वजायनल रुगे रॅपिड ॲब्झॉर्प्शन करतात. आणि एक्झाम्पल्समध्ये तैल, घृत, वर्ती आणि योनिधारण. तर ह्या होत्या औषधी प्रयोग मार्गासंबंधित नोट्स. तर व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, इतर मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.